मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आता बंद झालेली आहे। तर नेमके आता अर्ज कुठे करायचा त्याबाबत शासनाने एक जी.आर. जारी केलेला आहे। त्यानुसार तुम्ही कुठे अर्ज करायचा आणि कसा अर्ज करायचा यात सांगण्यात आलेले आहे। तर चला आता पाहूया नेमका जी.आर. काय आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीचा हा जी.आर. आहे। या जी.आर. नुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती। आता सदर योजनांमार्फत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेतर्फे अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार आता हा जी.आर. जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये नोंदणी सुरू ठेवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्याचे आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे। इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की इथून पुढे जर अर्ज करायचा आहे तो फक्त अंगणवाडी सेविकेच्या मार्फतच केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने अर्ज आता करू शकत नाही। तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकेकडूनच हा अर्ज भरून घ्यायचा आहे। तर नक्कीच अजून तुम्ही अर्ज भरला नसेल तर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन हा अर्ज भरून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।